नमस्कार. आजच्या या नव्या विश्लेषण सत्रात खूप खूप स्वागत. आज आपण एका एकदम भारी आणि रोजच्या कामात उपयोगी पडेल अशा विषयावर बोलणार आहोत. कम्प्युटर अकॅडमीच्या एका जलद ट्युटोरियलला आपण एका अगदी सुव्यवस्थित आणि समजायला सोप्या अशा डिझाईन प्रक्रियेत बदलणार आहोत. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की व्यावसायिक दिसणारी प्रमाणपत्र बनवायची म्हणजे काहीतरी महागडं सॉफ्टवेअरच पाहिजे, पण तसं मुळीच नाही. साध्या आणि रोजच्या वापरातल्या टूलचा वापर करूनही अप्रतिम डिझाईन कसं साकारता येतं हे आपण आज पाहणार आहोत. चला तर मग आजच्या सत्राची थोडक्यात रूपरेषा पाहूया. आपण सुरुवात करणार आहोत ती प्रमाणपत्र डिझाईनच्या पहिल्या टप्प्यापासून. त्यानंतर आकार जोडणे आणि त्यांची मांडणी, रेषा आणि रंगांचे स्वरूपण, प्रमाणपत्राची किनार डिझाईन करणे, मजकूर आणि तपशील समाविष्ट करणे आणि शेवटी ही संपूर्ण डिझाईन प्रक्रिया पूर्ण करणे असे टप्पे आपण पाहणार आहोत. पहिली पायरी प्रमाणपत्र डिझाईनची सुरुवात. चला थेट विषयाला हात घालूया. मगाशी मी म्हणालो तसं बऱ्याचदा आपल्याला वाटतं की चांगल्या डिझाईनसाठी एकदम क्लिष्ट ग्राफिक टूल्सच पाहिजेत, पण आपण MS वर्डमध्येच अत्यंत प्रोफेशनल डॉक्युमेंट तयार करू शकतो. सगळ्यात आधी काय करायचं तर इन्सर्ट मेनूमधून एक साधा आकार म्हणजे शेप घ्यायचा. त्यानंतर तो आकार एका विशिष्ट कोनात फिरवायचा आणि पानाच्या एका कोपऱ्यात अगदी अचूक बसेल असा लावायचा. हाच आपल्या प्रमाणपत्राचा मुख्य पाया आहे, ज्यावर पुढची सगळी मांडणी ठरणार आहे. दुसरा भाग आकार जोडणे आणि त्यांची मांडणी. आता पाया तयार झालाय, इथून पुढे कामाचा वेग कसा वाढवायचा ते पाहूया. शॉर्टकट अलर्ट Ctrl+D. डिझाईन करताना वेळ वाचवण्यासाठी हा कीबोर्ड शॉर्टकट म्हणजे अगदी जादूच आहे. सारखे सारखे शेप्स नव्याने बनवण्यापेक्षा फक्त हा शॉर्टकट वापरला की त्याच आकाराची हुबेहूब कॉपी एका सेकंदात तयार होते. एकाच डिझाईनचे घटक पुन्हा पुन्हा वापरण्यासाठी हे तंत्र एकदम परफेक्ट आहे. आता हा शॉर्टकट प्रॅक्टिकली कसा वापरायचा तर पहिल्या कोपऱ्यातल्या आकाराची Ctrl+D दाबून कॉपी करायची आणि ती पानावर दुसऱ्या कोपऱ्यात मस्तपैकी बसवायची. त्यानंतर डिझाईनला थोडा छानसा लुक देण्यासाठी एक नवीन लाईन शेप घ्यायचा. ही रेषा अगदी सरळ करायची आणि गरजेनुसार ताणून योग्य ठिकाणी लावायची. यामुळे पूर्ण डिझाईनमध्ये एक मस्त समतोल तयार होतो. तिसरी पायरी रेषा आणि रंगांचे स्वरूपण म्हणजेच त्याचं फॉर्मॅटिंग करणं. आता इथून पुढचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे. शेप्स तर आले, पण त्यांना योग्य स्टाईल आणि रंग दिल्यावरच डिझाईन खऱ्या अर्थाने जिवंत होतं. यातली एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे नो आउटलाईन. MS वर्डमधलं हे टूल खरंच भारी आहे. कोणत्याही आकाराची किंवा रेषेची बाहेरची काळी किनार काढून टाकली की तो आकार एकदम स्वच्छ दिसतो. यामुळे डिझाईनला एक सपाट, फ्लॅट आणि एकदम आधुनिक लुक मिळतो. ही नो आउटलाईन संकल्पना लागू करण्यासाठी सगळ्यात आधी त्या रेषेचा रंग बदलून तो निळा करायचा. मग त्याला नो आउटलाईन फॉर्मॅट लावायचं, जेणेकरून त्याची किनार गायब होईल. आणि हो, डिझाईनमध्ये सगळीकडे एकसारखेपणा राहण्यासाठी पुन्हा एकदा आपला फेवरेट शॉर्टकट Ctrl+D वापरून या निळ्या रेषेची पण एक कॉपी बनवून घ्यायची. चौथा भाग प्रमाणपत्राची किनार म्हणजेच त्याची बॉर्डर डिझाईन करणे. कोणतंही प्रमाणपत्र त्याच्या आकर्षक बॉर्डरशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, बरोबर? आणि ही किनार बनवण्यासाठी नो फिल ही कन्सेप्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण एखादा मोठा आकार घेतो तेव्हा तो आतून रंगाने भरलेला असतो, पण नो फिल सेटिंग वापरल्यामुळे तो आतील रंग पूर्णपणे ट्रान्सपरंट म्हणजेच पारदर्शक होतो. याचा अर्थ असा की आतले सगळे डिझाईन स्पष्ट दिसतात आणि तो मोठा आकार फक्त एका रिकाम्या फ्रेमसारखा किंवा चौकटीसारखा काम करतो. प्रमाणपत्राची बॉर्डर बनवण्याची नेमकी पद्धत अशी आहे: आधी संपूर्ण पानावर बसेल असा एक मोठा आकार इन्सर्ट करा, मग त्याला नो फिल सेटिंग द्या, म्हणजे आतला भाग पारदर्शक होईल. आता त्या आउटलाईनचा रंग काळा निवडा आणि त्या आउटलाईनची जाडी थोडी वाढवा. बघा, अगदी काही सेकंदात एक ठळक आणि प्रोफेशनल किनार तयार झाली. पाचवा टप्पा मजकूर आणि तपशील समाविष्ट करणे. आतापर्यंत आपला साचा तयार झालाय, पण त्याला खरं प्रमाणपत्र बनवायचं असेल तर त्यात टेक्स्ट पाहिजेच. इथे मूळ ट्युटोरियलमध्ये ठळक मजकुरासाठी वर्ड आर्ट हे टूल वापरण्याचा सल्ला दिलाय. वर्ड आर्ट टूल निवडून सगळ्यात वर मोठ्या आणि भारी फॉन्टमध्ये संस्थेचे नाव टाईप करायचं आणि लगेच त्याच्या खाली प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट असा शब्द टाईप करायचा. हे मुख्य शीर्षक असतं आणि ते बघताक्षणी लक्ष वेधून घेतं. मुख्य हेडिंग झाल्यावर बाकीचा तपशीलही द्यावा लागेल. त्यासाठी टेक्स्ट बॉक्सचा वापर करून त्यामध्ये नाव, वर्ग आणि सत्र यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींचे रकाने तयार करायचे. हे अशा प्रकारे लावायचे की एका नजरेत सगळी आवश्यक माहिती एकदम स्पष्ट वाचता येईल. आणि शेवटचा सहावा विभाग डिझाईन प्रक्रिया पूर्ण करणे. सगळे घटक पानावर आल्यावर आता वेळ आहे फायनल टच देण्याची.
इथे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे जेव्हा आपण टेक्स्ट बॉक्स घेतो तेव्हा त्यालाही नो फिल करायला विसरायचं नाही. असं केल्याने त्याची पांढरी बॅकग्राऊंड पारदर्शक होते आणि आपलं मागचं सुंदर डिझाईन झाकलं जात नाही. मग हे सगळे टेक्स्ट बॉक्स योग्य जागी सेट करायचे आणि डिझाईनला आणखी उठावदार बनवण्यासाठी त्याला छानसा पिवळा रंग द्यायचा. कम्प्युटर अकॅडमीच्या या मूळ ट्युटोरियलचा शेवट एका खूपच भारी आणि मैत्रीपूर्ण वाक्याने होतो. ते म्हणतात, जर अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. हे वाक्य फक्त एका ट्युटोरियलचा शेवट करत नाही, तर नवशिक्यांसाठी बनवलेल्या एका साध्या आणि एकदम उपयुक्त अशा मार्गदर्शन सत्राचा अगदी हसतमुखाने शेवट करतं. आता हे सर्व पाहिल्यावर एक नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न समोर येतो. MS वर्डमधल्या या अगदी बेसिक आकारांवर आणि शॉर्टकटवर जर आपण खऱ्या अर्थाने पकड मिळवली तर प्रमाणपत्र सोडून आणखी कोणती गुंतागुंतीची आणि भारी व्यावसायिक डॉक्युमेंट्स आपण यात तयार करू शकू? विचार करा. ह्या साध्या वाटणाऱ्या टूल्समध्ये खरोखरच अमर्याद शक्यता आहेत. चला तर मग हे विश्लेषण इथेच थांबूया. आशा आहे की तुम्हाला हे सत्र आवडलं असेल.